आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। जवान रोहित देवर्डे अमर रहेच्या घोषणांनी आडी परिसर गहिवरला। शहीद जवान रोहित देवर्डेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। निपाणी तालुक्यातील आडी येथील शहीद जवान रोहित सुनील देवर्डे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत मान्यवरांसह समस्त ग्रामस्थ सहभागी झाले होते। आडी येथील जवान रोहित सुनील देवर्डे यांचा रविवारी सकाळी सिक्कीम येथील घनकोट येथे हिमकडा कोसळून अपघाती मृत्यू झाला होता। 4 दिवसानंतर रोहित यांचं पार्थिव सिक्कीमहून बुधवारी रात्री पुणे येथे आणण्यात आलं होतं। यानंतर गुरुवारी पहाटे पुण्यात लष्करी मानवंदना दिल्यानंतर खास रुग्णवाहिकेने रोहितचं पार्थिव त्यांच्या जन्मगावी आडी येथे सकाळी 8:30 वाजता आणण्यात आलं। तत्पूर्वी महामार्गावरील कोगनोळी टोलनाका येथेही पार्थिवाला मानवंदना देण्यात आली। गावात पार्थिव दाखल झाल्यानंतर गावातील माळभाग येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यावेळी रोहित यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಬೇಕಂತ
रोहितच्या अंत्यदर्शनानंतर गावातून प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, मान्यवर आणि ग्रामस्थांनी सहभागी होत जवान रोहित अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या। सजवलेल्या ट्रॉलीमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहीद जवान अमर रहे, रोहित देवरडे अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा तब तक रोहित तेरा नाम रहेगा अशा घोषणा देण्यात आल्या। महिलांनी घागरीने पाणी घालून पुष्पहार अर्पण करून तसेच घरच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी करून पार्थिवाचं दर्शन घेतलं। आडी गावातून मिरवणूक जसजशी पुढे जाई तसतसे घरातील सर्व स्त्री पुरुष मिरवणुकीत सहभागी होत राहिले। मिरवणूक कॉर्पोरेशन बँक, मल्लिकार्जुन मंदिर, विठ्ठल मंदिर मार्गे, राम मंदिर मार्गे सिद्धेश्वर मठापर्यंत येता क्षणापर्यंत परगावाहून आलेले हजारो रोहित प्रेमी लोक मिरवणुकीत सहभागी झाले। घराच्या गच्चीवरून, झाडावरून, उंचवट्याच्या ठिकाणवरून रोहितच्या पार्थिवाचं दर्शन आबालवृद्ध घेत होते। यावेळी रोहितच्या पार्थिवाचं स्वागत करताना मिरवणुकीत आडी, सौंदलगा, कोगनोळी येथील स्काउट गाईडचे विद्यार्थी, देवचंद कॉलेजचे NCC विद्यार्थी, कोगनोळी सैनिक स्कूलचे विद्यार्थी युनिफॉर्ममध्ये उपस्थित राहून घोषणा देत मानवंदना दिली। रोहित सुनील देवरडे इವರು ದಿನಾಂಕ 14/1/19 ನೈತವಾದ ಸುದ್ದಿ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ತಿಳಿದು ಬಂದಿತ್ತು। ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರ ಪಾರ್ಥಿವ ಶರೀರವು ಇಂದು ಆಗಮಿಸಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಅವರ ಸಂತಾಪ ದಿನಾಚರಣೆ ಆಯಿತು। ಅವರ ಇಲ್ಲಿ ಅವರ ಧಾರ್ಮಿಕ ಪದ್ಧತಿ ವಿಧಿವಿಧಾನದಂತೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಆಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದಹನ ಮಾಡಲಾಯಿತು ಅಂತ ಭಾಳ ವಿಷಾದದಿಂದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ। ಏಕೆಂದರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಸುಮಾರು 26 ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗ, ತರುಣ, ಅವರಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ। ತಾಯಿಗೆ ಭಾಳ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ। ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಹೇಳಿದ್ರು ಏನು ಕೊಟ್ಟರು ಆ ದುಃಖವನ್ನು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನಾನು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ನಿಪ್ಪಾಣಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ सांत्वन ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ। मिरवणूक माळभाग दसरा चौक मार्गे DPP शाळेच्या मैदानात आल्यानंतर या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली। या ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनासाठी शोकपीठावर ठेवण्यात आलं। मोठा जनसमुदाय शाळेच्या मैदानावर जमला होता। यावेळी पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली। यावेळी जिल्हाधिकारी SR बोमनहळ्ळी, तहसीलदार महादेव बनसी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सुधीर कुमार रेड्डी, उपाधीक्षक GK मिथुन कुमार, CPI संतोष सत्यनायक, फौजदार BS तळवार यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, येवले सिद्धेश्वर मठाचे अधिपती सिद्धेश्वर स्वामी, AC मिथुन कुमार, CPI SB सन्ना नाईक, PSI सुबानपूर, ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती सुलोचना मदाळे, बाळासो पाटील, मलगोंडा पाटील, लक्ष्मणराव चिगळे, सुभाष जोशी, पंकज पाटील, बसवप्रसाद जोल्ले आदींनी पार्थिवावर पुष्प अर्पण करून दर्शन घेतलं। पार्थिव शोक सभेनंतर विशेष स्मशानभूमीत आणण्यात आलं। या ठिकाणी सुभेदार BR कृष्ण ननया, सुभेदार राजकुमार यांच्या उपस्थितीत बेळगाव आर्मी पथकाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली। पार्थिवावरील तिरंगा सन्मानपूर्वक शहीद रोहित यांची आई शोभा देवरडे यांना सुपूर्द करण्यात आला। यावेळी साश्रू नयनानी रोहित देवरडे यांना निरोप स्नेह देऊन हजारोंचा जनसमुदाय माघारी लोटला। दरम्यान शहीद रोहित यांच्या अंत्यसंस्काराची तयारी युवक मंडळाने, ग्रामपंचायतीने गावातील साफसफाई, स्वच्छता करून रांगोळी घातली होती। ठिकठिकाणी युवक मंडळाने डिजिटल बॅनर लावून शहीद रोहित देवरडे यांना श्रद्धांजली अर्पण केली। महानकारी न्यूज साठी आडीहून शिवाजी भोरेसह प्रदीप खोत।